आता आतापर्यंत झालेला जो पार्ट आहे त्याच्यावरचे काही एमसी मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स एमसीक्यूज आपण सॉल्व्ह करून बघूया. ओके, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1. ओके, अँग्युलर स्पीड of the flywheel making 120 revolutions per minute is. Okay, so 120 revolutions per minute म्हणजे काय दिलंय तुम्हाला? n दिलेलं आहे. n is given. Okay, n ची व्हॅल्यू किती आहे? 120 rpm. Okay, so 120 rpm means 120 by 60 rps. म्हणजे आरपीएम ची इन्फॉर्मेशन सुरुवातीला आरपीएस मध्ये कन्व्हर्जन करायची, म्हणजे किती येणार आहे? 2 rps येणार. आणि आरपीएस आला की अँग्युलर स्पीड म्हणजे ओमेगा. ओके, ओमेगा इज इक्वल टू 2 पाय इंटू एन. सो 2 पाय इंटू 2 दॅट इज इक्वल टू काय होणार आहे? 4 पाय रेडियन पर सेकंड. सो आन्सर विल बी डी. आन्सर विल बी करेक्ट. द रेशियो ऑफ अँग्युलर स्पीड ऑफ मिनिट हँड अँड अवर हँड ऑफ द वॉच इज. अँग्युलर स्पीडचा रेशो. आता इथं मिनिट हँड आणि अवर हँड जर म्हटलं तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय लक्षात येणार आहे? त्यांचा टाइम पिरियड आपल्याला माहिती असतो. ओके, सो अँग्युलर स्पीड किंवा अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला टाइम पिरियडच्या स्वरूपात काय आहे? ओमेगा इज इक्वल टू 2 पाय बाय टी. सो अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ मिनिट हँड डिवायडेड बाय अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ अवर हँड इज इक्वल टू काय लिहिणार बघा? अँग्युलर व्हेलॉसिटी अँड टाइम पिरियड आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. सो टाइम पिरियड ऑफ अवर हँड डिवायडेड बाय टाइम पिरियड ऑफ दी मिनिट हँड येणार आहे. ओके, सो आता टाइम पिरियड ऑफ मिनिट हँड 1 आवर असतो, कारण मिनिट हँड जो आहे तो 1 आवर मध्ये आपलं रिव्हॉल्यूशन कंप्लीट करतो आणि आवर हँड जो आहे तो 12 आवर्स मध्ये आपलं रिव्हॉल्यूशन कंप्लीट करतो. सो टाइम पिरियड ऑफ आवर हँड इज 12 आवर्स, टाइम पिरियड ऑफ मिनिट हँड इज 1 आवर. म्हणजे एक रिव्हॉल्यूशन कंप्लीट करण्यासाठी लागणारा टाइम जो आहे तो मिनिट हँडला 1 आवर असणार, आवर हँडला 12 आवर्स असणार आहे. सो आन्सर काय येणार आहे त्याच्यामुळे 12:1. A wheel of toy car rotates about a fixed axis. It slows down from 400 rps to 200 rps in 2 seconds. Then angular retardation is. आता बघा, 400 rps टू 200 rps म्हणजे n1 n2 ची इन्फॉर्मेशन दिली तुम्हाला आणि टाइम पण दिलाय. मग अँग्युलर रिटार्डेशन म्हणजे निगेटिव्ह अँग्युलर ऍक्सलरेशन. अँग्युलर रिटार्डेशन कधी असतं? स्पीड कमी होत असेल तर, आणि ऍक्सलरेशन कधी असतं? स्पीड वाढत असेल तर. तर हे दिलेलं आहे तुम्हाला n1, हे दिलेलं आहे n2 आणि हा दिलेला आहे टाइम. तर अल्फाचा n1 n2 च्या स्वरूपात फॉर्म्युला काय आहे? दॅट इज 2 पाय इन ब्रॅकेट n2 minus n1 divided by t, that is angular acceleration. So 2 pi in bracket n2 is 200 rps minus n1 is 400 rps. पुन्हा एकदा इथे लक्षात घ्या, हे आरपीएम मध्ये असतं तर अगोदर आरपीएस मध्ये कन्व्हर्जन केलं असतं आणि मग इथे यूज केलं असतं. डिवायडेड बाय टाइम इज 2 सेकंड. सो 2 pi into minus 200, okay, divided by 2 and therefore minus 200 pi. So acceleration is minus 200 pi means it is retardation of 200 pi. लक्षात आलं? acceleration किती आलं आपलं? angular acceleration minus 200 pi. म्हणजे त्याचं मिनिंग काय होतो? मायनस अँग्युलर acceleration म्हणजे रिटार्डेशन. सो रिटार्डेशन इज 200 pi. सो आन्सर इज ए. Rotating wheel changes angular speed from 1800 rpm to 3000 rpm in 20 seconds. What is angular acceleration? So once again या टाइपचाच क्वेश्चन आहे, परंतु इन्फॉर्मेशन बघा, सुरुवातीला आरपीएम ची इन्फॉर्मेशन दिली, हे आरपीएस मध्ये कन्व्हर्जन करायला पाहिजे. म्हणजे इथं n1 किती येणार बघा? n1 is equal to 1800 divided by 60, that is 30 rps. n2 किती येणार बघा? 3000 divided by 60. Okay, so it is 50 rps. सो n1 n2 ची इन्फॉर्मेशन मिळाली. आता काय? अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा इज इक्वल टू 2 पाय इन ब्रॅकेट n1 मायनस n2 मायनस n1, 50 minus 30 divided by time. Time is 20 seconds. Okay, so here 2 pi into 20 divided by 20, so 20 and 20 get cancel. Okay, so answer is 2 pi radian per second square. A wheel is rotating at 900 rpm about its axis. When the power is cut off, it comes to rest in 1 minute. Angular retardation is. बघा,
व्हील इज रोटेटिंग ऍट 900 RPM म्हणजे N1 दिलेला आहे तुम्हाला. N1 किती दिलेला आहे? 900 रिव्हॉल्युशन पर मिनिट. वन्स अगेन RPS मध्ये कन्वर्जन करायला पाहिजे. डिवायडेड बाय 60 केलं, 900 डिवायडेड बाय 60 जर केलं तर किती येणार आहे? 15 RPS. ओके, 15 RPS. पॉवर इज कट ऑफ, इट कम्स टू रेस्ट म्हटलंय. कम्स टू रेस्ट म्हणजे काय होणार आहे? फायनल स्पीड 0 होणार आहे आणि टाइम दिलेला आहे 1 मिनिट, दॅट इज इक्वल टू 60 सेकंड. अँग्युलर रिटार्डेशन. सो वन्स अगेन अँग्युलर रिटार्डेशन म्हणजे काय करायचं? अँग्युलर ऍक्सलरेशन काढायचं आहे. दॅट इज 2 पाय इन ब्रॅकेट N2 minus N1 minus N1 divided by time. Time is 60. Okay. So here किती होणार न्यूमरेटरला? -30 पाय डिवायडेड बाय 60. -30 पाय डिवायडेड बाय 60 म्हणजे किती होणार हे? दॅट इज -π/2. -π/2 ऍक्सेलरेशन आलं म्हणजेच काय? अँग्युलर रिटार्डेशन ऑफ π/2. ओके. सो दीज आर द आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स. लक्षात आलं? सो नीटला या टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला असतात. नीट किंवा सीईटी असेल किंवा जेई असेल तर तुम्हाला या टाइपचे क्वेश्चन असणार आहेत. हे तुम्हाला फास्टली सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ओके. Motor of a engine is rotating about its axis with angular velocity of 100 revolution per minute. म्हणजे पुन्हा एकदा इथं काय दिलेलं आहे तुम्हाला? N दिलेला आहे. N is equal to 100 RPM revolution per minute. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, रिव्हॉल्युशन पर मिनिट म्हटलं की अगोदर काय करायचं? 60 ने डिवाइड करायचं. सो इट विल बी कन्वर्टेड टू रिव्हॉल्युशन पर सेकंड. ओके. सो 10/6 म्हणजे काय होणार आहे? 5/3 RPS. Okay. It comes to rest in 15 seconds after being switched off. Comes to rest म्हणजे हे N1 झालं. फायनली N2 किती होणार आहे? 0 होणार आहे. And time is given as 15 seconds. Time is given as 15 seconds. What is the number of revolution made by it before coming to rest? Number of revolution काढायचे आहेत. आता या टाइपचा प्रॉब्लेम आपण ऑलरेडी एकदा सॉल्व्ह केलेला आहे. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काढण्यासाठी अगोदर काय करावं लागेल? थीटा काढावं लागेल तुम्हाला. थीटा कसं काढणार तुम्ही? तर बघा, हे इक्वेशन आपण बघितलंय. ω1 ω2 माहिती असेल आणि टाइम माहिती असेल तर थीटा कसं काढतोय आपण? ω1 + ω2 डिवायडेड बाय 2 इंटू टी. या पद्धतीने आपण थीटा कॅल्क्युलेट करतोय. लक्षात येते का? थीटाचे फॉर्म्युले, नंबर ऑफ फॉर्म्युले दिलेत बघा आपण कायनेमॅटिक इक्वेशन. तर त्याच्यामध्ये हा फॉर्म्युला आहे थीटा काढण्यासाठी. ω1 + ω2 डिवायडेड बाय 2 इंटू टी. आता ω1 म्हणजे 2πN1. 2πN1. ω2 काय 0च असणार आहे कारण N2 0 म्हणजे ω2 पण 0 डिवायडेड बाय 2 इंटू टी. बरोबर. इज इक्वल टू 2 टू गेट कॅन्सल पाय इंटू N1 that is 5/3 into time is given as 15 seconds. 15. So what will happen here? So this is coming to be 25 pi. लक्षात येते का बघा? सो थीटाची व्हॅल्यू किती आली? 25 पाय आली. आता थीटा मिळाला की नंबर ऑफ रिव्हॉल्युशन कसे काढायचे? तर नंबर ऑफ रिव्हॉल्युशन इज इक्वल टू काय येणार? थीटा डिवायडेड बाय 2 पाय. नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काढण्यासाठी थीटा डिवायडेड बाय 2 पाय करतोय आपण. ओके. थीटा किती आला? 25 पाय डिवायडेड बाय 2 पाय. Pi and pi get cancel and N is equal to 25/2, that is 12.5. So first answer is there. Any doubt in this case? 6 number problem पुन्हा एकदा बघा. 6 number. Motor of the engine is rotating about its axis with angular speed of. Angular speed काय दिलंय? रिव्हॉल्युशन मिनिट रेस टू -1 म्हणजे रिव्हॉल्युशन पर मिनिट आहे. सो N1 दिलेला आहे 100 रिव्हॉल्युशन पर मिनिट. बरोबर. मग नेहमी काय करायचं? आरपीएम ची इन्फॉर्मेशन अगोदर आरपीएस मध्ये करायची. डिवायडेड बाय 60 करूया. सो किती होणार आहे? 10/6 म्हणजे 5/3 RPS. ओके. इट कम्स टू रेस्ट इन 15 सेकंड. कम्स टू रेस्ट म्हणजे N2 किती होणार आहे? 0 होणार. आणि टाइम किती दिलेला आहे? 15 सेकंड टाइम दिलाय.
after being switched off. What is the number of revolution made by it before coming to rest? Number of revolution before coming to rest. आता नेहमी लक्षात ठेवा, नंबर ऑफ रिव्होल्यूशन काढण्यासाठी आपण काय करतोय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढतोय. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा म्हणजे N1 N2 आणि T माहित असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा हा फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला, ω1 + ω2 डिवायडेड बाय 2 × T. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू ω1 म्हणजे काय होणार आहे, 2πN1 येणार. ω2 काय येणार, 0 येणार आहे कारण N2 0 आहे, डिवायडेड बाय 2 × T. ओके, सो 2πN1/2 × T येणार. सो थीटा इज इक्वल टू 2 to get cancel, पाय इंटू N1. N1 किती आहे, 5/3 इंटू टाइम किती आहे, 15 सेकंड. ओके, so 3 5s are 15, so theta is equal to 25 pi. So this is the angular displacement. Angular displacement मिळाली की number of revolution कसे काढायचे असतात, number of revolutions n is equal to angular displacement divided by the 2π. हा स्टँडर्ड फॉर्म्युलाच आहे. अँग्युलर डिस्प्लेसमेंटला 2π ने डिवाइड केलं की तुम्हाला नंबर ऑफ रिव्होल्यूशन्स मिळतात. रिझन देखील मी तुम्हाला सांगितलंय, एक रिव्होल्यूशन म्हणजे 2π अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते. So 25 pi divided by 2π, therefore pi and pi get cancelled and number of revolutions are coming to be 25/2 means 12.5. So answer is A, that is 12.5. Next, 7 number question. In case of uniform circular motion, velocity and acceleration are. हे बघा, आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल तर काय होणार आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड कॉन्स्टंट असतं आणि व्हेलॉसिटी जी आहे ती टँजेन्शियल टू द सर्कल असते. दिस इज द डायरेक्शन ऑफ द व्हेलॉसिटी. Okay, suppose particle is performing circular motion in anti-clockwise direction, so velocity is tangential to the circle. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अल्फा किंवा AT जे आहे यांचे व्हॅल्यू काय असतात, 0 असतात आणि फक्त कुठलं ऍक्सलरेशन असतं, डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज करण्यासाठी सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन. सो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फक्त सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन असतं, इतर कुठलंही ऍक्सलरेशन नसतं अँड दॅट इज अलॉंग द रेडियस टुवर्ड सेंटर. मग आता व्हेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन यांच्यामधला अँगल किती येणार युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये, 90 डिग्री येणार आहे. सो आन्सर काय येणार आहे, ए इज द आन्सर येणार आहे. Number 8. A particle moves with a constant speed v along a circular path of radius r, completes the circle in time t. The acceleration of the particle is. Okay. आता particle moves with a constant speed along circular path म्हणजे हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा एक्झाम्पल आहे, कारण कॉन्स्टंट स्पीडनं सर्क्युलर मोशन होते. कॉन्स्टंट स्पीडनं सर्क्युलर मोशन होणं म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये एकच ऍक्सलरेशन असतं आणि ते म्हणजे कुठलं, सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन. आणि त्याचा फॉर्म्युला काय असतो, ω² × r किंवा v²/r. 3 फॉर्म्युले आपण बघितलेत, ω²r किंवा v²/r किंवा ω × v. तर आता हा फर्स्ट फॉर्म्युला जो आहे तो आपण यूज करूया. आता आन्सर आपल्याला टाइम पिरियडच्या स्वरूपात पाहिजे. आता ओमेगा म्हणजे काय असतं, 2π/T असतं, याचा स्क्वेअर इंटू r. ओके, so 4π² r divided by t². So this is the acceleration. Okay. So याचा आन्सर येणार आहे 4π² r/t². आता इथं ऑप्शन मध्ये बघा 2πr²/t आणि 2π, आता 4π² r/t हा तर ऑप्शन याच्यामध्ये नाहीये. फीच्या स्वरूपात तुम्हाला आन्सर काढून बघावं लागेल. आता मग फीच्या स्वरूपात. ओके, म्हणजे 4π² r/t². इथं 2πr²/t चे ऑप्शन फक्त आहे, t² चे ऑप्शनच नाहीये, त्याच्यामुळे हा फॉर्म्युला नाही वापरायचा. लास्ट फॉर्म्युला जरा वापरून बघूया. लास्ट फॉर्म्युला काय आहे, ω × v आहे. आता ओमेगा म्हणजे काय असतं, 2π/t × v म्हणजे काय येणार आहे, 2πv/t असा सेंट्रिपेटल ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला येऊ शकतो, 2πv/t. सो असा ऑप्शन कुठला आहे, ऑप्शन ए याच्यामध्ये आहे. सो ए इज द
करेक्ट आंसर. Next, a body is moving in a circular path with acceleration a. If its speed gets double, find the ratio of centripetal acceleration after and before the speed is changed. Body is moving in a circular path with acceleration a. If its speed is doubled, find the ratio of centripetal acceleration. आता centripetal acceleration चा फॉर्म्युला काय असतो? v स्क्वेअर बाय r असतो. ओके, आता v स्क्वेअर बाय r का वापरला? कारण इथं स्पीड म्हटलंय, स्पीडची इन्फॉर्मेशन म्हणजे v ची इन्फॉर्मेशन दिली. म्हणजे याचा मिनिंग काय होतो? सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे? v स्क्वेअर येणार. ओके, सो AC2 बाय AC1 म्हणजे सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन इन आफ्टर अँड बिफोर केस. आफ्टर म्हणजे सेकंड केस डिवायडेड बाय इनिशियल केस इज इक्वल टू काय लिहिणार आहे? v2 बाय v1 स्क्वेअर लिहिणार. सो इनिशियल स्पीड जर v असेल तर न्यू स्पीड काय केलंय सांगितलंय त्यांनी? इफ द स्पीड गेट्स डबल, म्हणजे इनिशियल स्पीड v असेल तर न्यू स्पीड किती होणार आहे? 2v याचा स्क्वेअर. अँड देअरफॉर काय होणार आहे? इट इज 4 बाय 1. v गेट कॅन्सल, 2 बाय 1 चा स्क्वेअर येणार आहे 4 बाय 1. सो AC2 बाय AC1 दॅट इज न्यू सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन डिवाइडेड बाय ओरिजिनल सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन इज इक्वल टू काय येणार आहे? आन्सर 4 बाय 1 हे आन्सर येणार. ओके, एनी डाऊट? Number 10, the circular orbit of two satellites have radii r1, r2 respectively. r1 is less than r2. If the angular velocities of satellites are same, so omega 1 is equal to omega 2 दिलाय and r1 is less than r2 म्हटलाय. Then centripetal accelerations are related as. तर सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन चे तीन फॉर्म्युले काय? ओमेगा स्क्वेअर इंटू आर, v स्क्वेअर बाय आर, ओमेगा इंटू v. आता ओमेगा आणि आर ची इन्फॉर्मेशन दिली म्हटल्यावर हा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. सो सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू आर. नाउ इन दिस केस ओमेगा इज सेम फॉर बोथ द सॅटेलाइट, सो सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस. सो रेडियस r1 कमी आहे, सो AC1 काय असणार आहे? कमी असणार आहे. सो AC1 इज लेस दॅन AC2. AC इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रेडियस ना, म्हणजे जिथं रेडियस जास्त तिथं सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन जास्त. सो AC2 विल बी मोर. So A1 is less than A2. So option C will be correct. Number 11. Particle is moving on a circular track of radius 30 centimeter. Radius of the circular track is given as 30 centimeter with constant speed of 6 meter per second. Its acceleration is. So acceleration आता v आणि r च्या स्वरूपात फॉर्म्युला काय आहे? That is v square by r. So v square 6 चा स्क्वेअर डायरेक्टली किती येणार आहे? 36. आणि r इज, आता हे सेंटीमीटर मध्ये आहे, 30 सेंटीमीटर मीन्स 0.3 मीटर. सो दॅट इज 360 डिवायडेड बाय 3, म्हणजे आन्सर काय येणार आहे? 120 इज द आन्सर. 120 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो आन्सर बी आन्सर इज द करेक्ट आन्सर. नंबर 12. Particle starts moving along a circle of radius 20 by pi meter. So radius is given as 20 by pi meter with constant tangential acceleration. If the velocity of particle is 50 meter per second, velocity is 50 meter per second at the end of second revolution, म्हणजे 2 revolution झालं की 50 meter per second होते. ओके, आफ्टर 2 revolution दिले. After 2 revolutions. After 2 revolutions, काय दिलंय? If the velocity of particle is 50 meter per second at the end of second revolution, after motion has begun. Motion has begun म्हणजे इनिशियल स्पीड किती घेणार आहे तुम्ही? याचं 0 घेणार आहे. 0 पासून स्टार्ट झालेला आहे
आणि जशी मोशन चालू राहील तसं स्पीड वाढत गेलंय आणि 2 रिव्हॉल्युशनच्या एंडला किती झालंय 50 मीटर पर सेकंड. तर टँजेन्शियल ऍक्सलरेशन इज. आता इथे बघा लिनियर मोशन मधलं एक इक्वेशन किंवा ऍक्सलरेशन टँजेन्शियल ऍक्सलरेशन असं पण लिहू शकतो. दॅट इज टँजेन्शियल ऍक्सलरेशन म्हणजे dφ बाय dt आहे ना. dφ म्हणजे φ मायनस u डिवायडेड बाय t असं आपण लिहू शकतो. φ मायनस u डिवायडेड बाय t. परंतु इथे टाइमची इन्फॉर्मेशन दिलेलं नाही ना. इनिशियल स्पीड, फायनल स्पीड आणि 2 रिव्हॉल्युशन म्हणजे 2 रिव्हॉल्युशनचं डिस्टन्स आपल्याला मिळू शकतं. तर आपल्याला थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन इथे यूज करावं लागणार. थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन यूज करावं लागणार. हे थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन काय बघा, φ स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. ओके, बघा आता फायनल स्पीड किती झालेला आहे 50. 50 चा स्क्वेअर म्हणजे किती होणार आहे 2500. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट आहे, सो 0 u स्क्वेअर इज इक्वल टू 0 स्क्वेअर प्लस 2a कॅल्क्युलेट करायचा आहे. आता 2 रिव्हॉल्युशन मध्ये तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. एक रिव्हॉल्युशन म्हणजे 2 पाय आर डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. 2 रिव्हॉल्युशन म्हणजे 2 पाय आर इंटू 2 म्हणजे किती येणार 4 पाय आर. लक्षात आलं का डिस्टन्स कसं घेतलं ते. सो एका रिव्हॉल्युशन मध्ये 2 पाय आर एक सर्कम्फरन्स, 2 रिव्हॉल्युशन झाले की 2 पाय आर इंटू 2 म्हणजे 4 पाय आर. सो देअरफॉर 2500 इज इक्वल टू 8a pi r. Okay, so therefore acceleration is equal to 2500 divided by 8 pi r. So acceleration is equal to 2500 divided by 8 pi. Radius is given as 20 by pi. So here pi and pi get cancelled. So acceleration is 0 and 0 get cancelled. Okay, 2 न 250 ला डिवाइड केलं तर 125 येणार. So 125 divided by 8. Okay, 125 divided by 8. So answer 15 point something in a right. So 15.6 answer is there. So answer C answer is the correct answer. Okay. So C is the correct answer. This is problem number 12. Any doubt? Let AR and AT represent the radial and tangential acceleration. The motion of particle may be circular if AR म्हणजे AR रेडियल म्हणजेच काय सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन आहे आणि AT काय आहे टँजेन्शियल ऍक्सलरेशन आहे. आता सर्क्युलर मोशन होण्यासाठी AR कंपल्सरी लागतच. विदाउट AR म्हणजे AC, AR म्हणजेच काय सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन, सर्क्युलर मोशन होऊ शकत नाही. तर लक्षात घ्या सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं, या AC मुळे सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन मुळे काय होते कंटिन्युअसली चेंज इन डायरेक्शन होतं आणि म्हणून सर्क्युलर मोशन होते. सो AC जर असलं तरच सर्क्युलर मोशन काय होणार आहे असणार आहे. म्हणजे एसी कुठल्याही केसमध्ये सर्क्युलर मोशन जर व्हायची असेल तर एसी 0 नसलं पाहिजे. एटी मात्र असू पण शकतं नसू पण शकतं. ओके, सो एसी शुड नॉट बी इक्वल टू 0 किंवा एसी म्हणजे AR दॅट इज रेडियल ऍक्सलरेशन 0 नसायलाच पाहिजे. 0 असलं तर सर्क्युलर मोशन होणार नाही. कारण सेंट्रिपेटल ऍक्सलरेशन 0 असलं तर चेंज इन डायरेक्शन होणार नाही आणि सर्क्युलर मोशन होणार नाही. सो AR इज नॉट इक्वल टू 0. सो सी ऑप्शन आहे. AT इज इक्वल टू 0 असू शकतं किंवा AT इज नॉट इक्वल टू 0 असू शकतं. लक्षात घ्या. ओके, सो याच्यामध्ये सी ऑप्शन जो आहे तो काय येणार आहे करेक्ट येणार आहे. म्हणजे AC तर कंपल्सरी पाहिजेच. ओके, AT असेल पण आणि नसेल पण. Okay, so therefore C option will be correct for 30 number problem. Next is problem number 14. A car is circulating on a circular path of radius r. At some instant, its velocity is v and rate of increase of speed is a. The resultant acceleration of the car will be. आता हे जे एक्झाम्पल आहे ते नॉन UCMचं एक्झाम्पल आहे. The rate of increase of speed म्हणजे काय असतं, that is tangential acceleration.
म्हणजे रेडियस दिले तुम्हाला r या प्रॉब्लेम मध्ये, स्पीड दिलंय v आणि टँजेन्शियल ऍक्सेलरेशन 80 म्हणजे काय दिलेलं आहे, a दिलेलं आहे. स्पीड कोणामुळे इन्क्रीज होतं, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन मुळे. द रिझल्टंट ऍक्सेलरेशन इज, आता रिझल्टंट ऍक्सेलरेशन कसं कॅल्क्युलेट करता येईल बघा. रिझल्टंट ऍक्सेलरेशन, तर रिझल्टंट ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो, अंडर रूट centripetal acceleration square plus tangential acceleration square, that is the resultant acceleration. So under root centripetal acceleration काय येणार बघा, that is v square by r असतं centripetal acceleration याचा square plus tangential acceleration that is a square. So total acceleration that is resultant acceleration अंडर रूट काय होणार आहे, v स्क्वेअर बाय r चा स्क्वेअर म्हणजे v रेस टू 4 बाय r स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. सो आन्सर काय येणार आहे, सी आन्सर विल बी करेक्ट आन्सर. Question number 15. A point starts from the rest and moves along a circular path with constant tangential acceleration. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये tangential acceleration आहे, म्हणजे इट इज अ नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. After one rotation, the ratio of its radial acceleration to tangential acceleration will be equal to. Particle starting from rest म्हणजे u is equal to 0 आहे. कॉन्स्टंट टेंजेन्शियल ऍक्सेलरेशन किती आहे, 80 आहे. ओके, आता 1 रिव्होल्यूशन नंतर काय विचारलंय, आफ्टर 1 रोटेशन, आफ्टर 1 रोटेशन रेशिओ ऑफ काय विचारलंय, रेडियल ऍक्सेलरेशन म्हणजे सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन टू टँजेन्शियल ऍक्सेलरेशन याचा रेशिओ विचारलाय. ओके, आता 1 रिव्होल्यूशन नंतरच आपल्याला अगोदर स्पीड काढावं लागेल. स्पीड काढलं तरच आपल्याला काय करता येईल, एसी काढता येईल. ओके, 80 दिलेला आहे. आता याच्यासाठी काय करूया, पुन्हा एकदा थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन वापरूया, दॅट इज v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. आता 1 रिव्होल्यूशनचं स्पीड काढायचं आहे, म्हणजे फायनल स्पीड v स्क्वेअर, इनिशियल स्पीड इज इक्वल टू 0 घेणार आपण इथं. ओके, बरोबर आहे ना, बिकॉज अ पॉइंट स्टार्ट्स फ्रॉम रेस्ट असं म्हटलंय. सो u इज इक्वल टू 0. सो 0 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऍक्सेलरेशन किती आहे त्याला, टँजेन्शियल ऍक्सेलरेशन 80 एवढं आहे. स्पीड कोणामुळे वाढतंय, फक्त टँजेन्शियल ऍक्सेलरेशनमुळे वाढतंय. आणि डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स, एका रोटेशन मध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करणार बॉडी, सपोज इथून निघाली, ओके, तर एका रिव्होल्यूशन मध्ये सर्कमफरन्स एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे, दॅट इज 2 पाय r. सो v स्क्वेअर इज इक्वल टू काय होणार आहे, 4 पाय r इंटू टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, हे v स्क्वेअर येणार आहे. मग आता सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन काढूया. सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन इज इक्वल टू v स्क्वेअर बाय r असतं, म्हणजे 4 पाय r इंटू 80 डिवायडेड बाय r. ओके, सो r गेट कॅन्सल अँड सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन इज 4 पाय 80 येणार आहे. तर क्वेश्चन मध्ये या काय विचारलंय, व्हॉट इज द रेशिओ ऑफ सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन टू द टँजेन्शियल ऍक्सेलरेशन. सो सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन इज 4 पाय 80 divided by tangential acceleration is 80. So 80 and 80 get cancelled, and therefore ratio of centripetal acceleration to tangential acceleration after one revolution will be equal to 4 pi. Okay. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की रेशिओ ऑफ सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन टू टँजेन्शियल ऍक्सेलरेशन विचारलंय, 80 ऑलरेडी दिलेला आहे, एसी काढावं लागेल आणि एसी काढण्यासाठी तुम्हाला फी काढावं लागेल अगोदर. आणि फी कसं काढणार, तर आपल्याला थर्ड कायनेमॅटिक इक्वेशनच वापरावं लागेल, कारण का इनिशियल स्पीड दिलंय, 1 रोटेशन दिलंय. 1 रोटेशन म्हणजे एका सर्कमफरन्स एवढं डिस्टन्स ते ट्रॅव्हल करणार आहे, म्हणजे एका सर्कमफरन्सच्या डिस्टन्स मध्ये किती फायनल स्पीड होणार, म्हणजे इनिशियल स्पीड, फायनल स्पीड आणि डिस्टन्स यांच्यामधलं रिलेशन म्हणजे थर्ड कायनेमॅटिक इक्वेशनच आहे, म्हणून आपण थर्ड कायनेमॅटिक इक्वेशन यूज केलेलं आहे. ओके, या टाइपचे प्रॉब्लेम तुम्हाला रिपीट प्रॅक्टिस करून जर थोडेसे लक्षात ठेवावे लागतील.
Next is number 16. A particle is moving on a circular path of radius 10 meter radius. Radius is given as 10 meter. At any instant of time, its speed is 5 meter per second, and the speed is increasing at the rate. Speed increase कशामुळे होतंय? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन मुळे. आणि रेट ऑफ इन्क्रीज ऑफ स्पीड म्हणजेच काय असतं? टँजेन्शियल ऍक्सेलरेशन, दॅट इज 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर दिलाय. द मॅग्निट्यूड ऑफ नेट ऍक्सेलरेशन, नेट किंवा रिझल्टंट ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असतो? अंडर रूट AC स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. अगोदर AC कॅल्क्युलेट करून घेऊया. AC म्हणजे काय असतं? दॅट इज फी स्क्वेअर बाय आर, बिकॉज फी अँड आर आर गिवन. सो फी स्क्वेअर इज 25 डिवाइडेड बाय आर इज 10, सो इट इज 2.5. Okay, so resultant acceleration is under root AC square plus AT square. So resultant acceleration is equal to under root AC square is 2.5 square, that is 6.25, plus AT square is 2 square, that is equal to 4. So resultant acceleration is under root 10.25. आता बघा 10 जे आहे ते 9 च्या वर आहे, म्हणजे 9 चं स्क्वेअर रूट किती येतं? 3 च्या वर थोडंसं आन्सर असणार आहे. सो आन्सर काय येणार आहे? ए आन्सर विल बी करेक्ट, 3.2. बरोबर आहे ना? 10.25 हे 9 च्या वर आहे, 9 ला क्लोज आहे. रूट 9 किती असतं? 3 असतं. तर रूट 10.25 काय असणार आहे? इट इज मोर दॅन 3, स्लाइटली मोर दॅन 3. सो देअरफॉर 3.2 आन्सर. इथं 3 च्या वरचं एकच आन्सर आहे. Number 17. A point on the rim of flywheel has peripheral speed of 10 meter per second. Peripheral speed म्हणजेच linear speed दिलेला आहे, 10 meter per second. At an instant when it is decreasing at the rate, speed decrease व्हायला लागलंय म्हणजे tangential acceleration, that is 60 meter per second square. If the magnitude of total acceleration दिलंय resultant acceleration 100 meter per second square, then radius of flywheel, रेडियस कॅल्क्युलेट करायला सांगितले. ओके, टोटल ऍक्सेलरेशन दिलेलं आहे. आता बघा टोटल ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं? वन्स अगेन अंडर रूट AC स्क्वेअर प्लस AT स्क्वेअर. आता याच्यावरून AC कॅल्क्युलेट करून घ्या. दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर काय होणार आहे? टोटल, सॉरी इथं टोटलला वर्ड काय वापरायला पाहिजे? ए नेट म्हणूया, ए नेट. ओके, नेट ऍक्सेलरेशन दिलंय, नेट. सो ए नेट स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस काय होणार आहे? AT स्क्वेअर होणार. ए नेट स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे? 100 चा स्क्वेअर, 100 into 100. AC स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा आहे. AT स्क्वेअर म्हणजे काय होणार आहे? 60 into 60. आता इकडे जाऊन सबट्रॅक्ट होणार, म्हणजे किती होणार आहे? 10,000 मायनस 3,600 इज इक्वल टू AC स्क्वेअर. 10,000 मायनस 3,600 म्हणजे 6,400 इज इक्वल टू AC स्क्वेअर. Therefore, AC is equal to under root 6,400 म्हणजे 80 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता आपल्याला AC मिळालं, ठीक आहे. AC इज इक्वल टू काय असतं? परत फी स्क्वेअर बाय आर असतं. आपल्याला R काढायचं आहे. सो R इज इक्वल टू फी स्क्वेअर बाय AC होणार आहे. सो रेडियस इज इक्वल टू फी स्क्वेअर, दॅट इज 10 चा स्क्वेअर 100 होणार, डिवाइडेड बाय AC किती काढलेला आहे? 80 काढलेला आहे. 0 0 गेट कॅन्सल, and radius will be equal to 10 by 8, that is 5 by 4. 5 by 4 means 1.25 meter. So that is the answer, 1.25 meter. Option A, option is the correct option.
ओके